श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री मल्हारी सप्तशतीमधील अध्याय 13वा व अध्याय 14वा यांची वाचन सेवा करणार आहोत. त्याचप्रमाणे मल्हारी सप्तशतीमध्ये एकूण 1 ते 14 अध्याय आहेत व यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचे आहे. वाचन कालावधीमध्ये आपण श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचत असताना झालेल्या चुका, त्याचप्रमाणे न पाळले गेलेले नियम यासाठी श्री मल्हारी मार्तंड खंडेराव यांच्याकडे क्षमा मागायची आहे व त्यानंतर श्री मल्हारी सप्तशती हा ग्रंथ वाचन सेवा करून समाप्त होत आहे. तुम्ही सर्वांनी खंडोबा षडरात्रामध्ये आपल्या चॅनलवरती उपलब्ध असलेली सेवा श्रवण केली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग श्रवण करूयात अध्याय 13वा व अध्याय 14वा. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शिव उवाच. धर्मसुतांनो, तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत्त तो मी मारिला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुखी असावे, आश्रमी अनुष्ठान करावे, आपुल्या इच्छेप्रमाणे राहावे. या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन. मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी. धर्मसूत उवाच. महेश्वरा तुझ नमन, मार्तंड भैरव तुझ नमन. तू आमुचे करुणी रक्षण, कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकांच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा. आमुचे वैरी मारा, नाश त्यांचा करा सदा. येथे तू जे युद्ध केले, मनी मल्लासुरास वधिले. आम्हासी दुःख मुक्त केले, मार्तंड भैरवा चंद्रशेखरा. कळी काळ दोषे पिडिले, संसार सागरी बुडाले. दारिद्र्य दुःखे गांजिले, तयासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे, येथे तू प्रकट होणे. स्वयंभू स्वरूपात राहणे, भक्तांच्या कल्याणासाठी. धर्मसुताची ऐकोनी विनवणी, सदाशिव अंगीकारी तत्क्षणी. शक्तिसहित लिंगद्वय होऊन प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी, षष्ठी तिथी आदित्यवारी. शततारका दिवस नक्षत्री, लिंगे प्रकट झाली दोन्ही. सुदिनी देव आले यात्रेसी, कलत्र पुत्र परिवारासी. ऋषी आले कुटुंबेसी, त्या लिंगाजवळी. ते मनी खंडे अधिष्ठिले, मोठा उत्सव केले. ती थोर राजधानी झाली, प्रेमपुरी नाम पावली. अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी. तेथे वसतसे देव मल्हारी, भक्तांच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येती, जैसे मार्तंड भैरवासी पाहती. तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी. मकार नामे भूबोलीजे, रकार नामे विष्णू महिजे. इला नामे पृथ्वी सांगेजे, नामे बोलावे मैराळ. त्या मैराळ देवासी पूजिते झाले देव ऋषी. करीते झाले नमस्कारासी, नाना पुष्पे वाहावनी. धूपदीप दाविती, नाना फळे समर्पिती. अनेक नैवेद्य पात्रे करीती त्या मैराळ देवतेसी. कर्पूर चंदने लाविती, हरिद्रा भंडार वाहती. नाना वाद्य वाजविती, गीत नृत्य तेही करीती. देवासी दवणा वाहती, तांदूळ पिवळे समर्पिती. पिवळे वस्त्र देती ऋषीगण तयवेळी. मोर पिसांची चामरे ढाळती, षोडशोपचारे पूजिती. नाना आरती करीती, स्तुती करीती मल्हारीची. देव उवाच. जय जयाजी देवा खड्गधरा, जगन्नाथा चंद्रशेखरा. जय गंगा मस्तकी धरा, विश्वपालका महादेवा. जय जयाजी मल्ल सैन्यमर्दना, जय जयाजी महादैत्य विभंजना. जय जय करी पात्रापूर्णा, जय जय शिवशंकरा. जय जयाजी मल्लमर्दना, जय जयाची मणिसूदना. जय जय दैत्य प्रेतासना, जय जयाची मार्तंड भैरवा. जय जयाजी त्रिपुरदाहका, जय जयाजी असुरांतका. जय जय प्रतापकारिका, त्रिशूलधारी शंभू जय जया. नमो दैत्य विघ्नांतकासी, कलिदोष हरा भक्तप्रियासी. नमो करुणासागरासी, संहारकारका मार्तंड भैरवासी. नमो वैरायल देवा मल्लासी, नमो विश्वाच्या पालकासी. नमो देवार्चित चरणांसी, वागीश्वरा नमन तुझं. नमो शिवाय, नमो महेश्वराय, नमो शंभवे पिनाकिने नमन तुझं. नमो शशिशेखराय, नमो वामदेवाय, नमो विरूपाक्षाय कपळदिने नमो तुझं. नमो नीललोहिताय, नमो शिवशंकराय, नमो शूलपानाय खट्टवांगिने नमन तुझं. नमो विष्णुवल्लभाय, नमो शिपिविष्टाय, नमो अंबिकानाथाय नीलकंठाय नमन तुझं. नमो भक्तवत्सलाय, नमो भवाय, नमो शर्वाय त्रिलोकेशाय नमन तुझं. नमो सीतिकंठाय, नमो शिवप्रियाय, नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझं. नमो कामरायाय, नमो अंधकासूरसूदनाय, नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझं. नमो काळकाळाय, नमो कृपानिधयाय, नमो भीमाय परुषहस्ताय नमन तुझं. नमो मृगपाणयाय, नमो जटाधराय, नमो कैलास निवासाय कवचिने नमन तुझं. नमो कठोराय, नमो
त्रिपुरांतकाय नमो ऋषंकाय वृषभारूढाय नमन तुझ नमो भस्पदलित विग्रहाय नमो सामप्रियाय नमो स्वरमयाय त्रिमूर्तये नमन तुझ नमो अनीश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्मनाय सोम सूर्य अग्निलोचनाय नमन तुझ नमो हविषेयाय नमो यज्ञमयाय नमो सोमाय पंचवक्राय नमन तुझ नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्राय गणानाथाय नमन तुझ नमो प्रजापताय पतयाय नमो हिरण्यरेतसाय नमो दुर्धर्षाय गिरीशाय नमन तुझ नमो भालचंद्राय नमो अनघाय नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझ नमो गिरिधनयाय नमो गिरिप्रियाय नमो कृतवाससाय पुरारातये नमन तुझ नमो भगवंताय नमो प्रथमा प्रमथाधिनाथाय नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनये नमन तुझ नमो जगद्व्यापिनाय नमो जगद्गुरुवेयाय नमो व्योमकेशाय महासेनजनकाय नमन तुझ नमो चारुविक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपतयाय स्थाणवे नमन तुझ नमो अहिर्बुद्धन्याय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तयाय अनेकात्मने नमन तुझ नमो सात्विकाय नमो शुद्ध विग्रहयाय नमो शाश्वताय खंडपरशिवे नमन तुझ नमो अजाय नमो पाशविमोचनाय नमो मृडाय नमो पशुपते नमन तुझ नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्ययाय हराय नमन तुझ नमो भगनेत्रभिदाय नमो अव्यक्ताय नमो सहस्रसाक्षाय नमो सहस्रपदे नमन तुझ नमो अपवर्गप्रदाय नमो अनंताय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ देव ऋषींची स्तुती ऐकोनी आली चेतना मूर्ती लागोनी उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊनी देव मल्हारी तया पुढे देव मल्हारी उवाच मी प्रसन्न जाहलो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वरासी ऋषी उवाच देवा तुम्ही प्रसन्न जाहले तुवा विश्वाचे साकडे फेडले सैन्यसहित मल्लासी मारिले भार फेडिला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे सकळ कुळाते सांभाळावे निरंतर तेथे राहुनिया भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत व्हावी संतती तया प्राप्ती व्हावी सुख लावावे तयासी तयांचे वैरिक्षय पावती भूत पिशाच बाधू न शकती डाकिनी राक्षसांची न भीती ग्रह पीडा नसे तया जे पडते मल्हारी सप्तशती तया न कशाची भीती स्वामी समर्थांची लाभे प्रीती सकळ सेवे कर्यांना मल्हारी उवाच देव ऋषी हो ऐकिले वचनासी माझा आशीर्वाद तुम्हासी तुम्ही मागितले ज्यावरासी तो प्राप्त हो तुम्हासी मी तेथे निवास करीतो भक्तास सदैव साथ देतो निर्भय तयास करीतो कल्याण तयाचे होवो ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तांवरी भावभक्ती सेवा जे करीती अशी ही युद्धकथा सांगितली स्वामींच्या भक्ता श्री स्वामीच वदविता श्री गुरुमाऊलींच्या मुखे इति मल्हारी सप्तशती श्रोते सदा परिसती तया देव पावती विनवै स्वामी सेवेकरी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदश अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। गुरुमाऊली उवाच अशी मल्हारीची कथा निवारील सर्वे व्यथा ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्यांसाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळांचे ते कुलदैवत तयाशी नित्य पूजित सर्वार्थ प्राप्त होत सेवेकरी उवाच मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणता तयास म्हाळसाकांत असे नावास कसे प्राप्त जाहले श्री गुरुमाऊली उवाच खड्गधारी म्हणून खंडोबा म्हणती म्हाळसेचा तो पती म्हणून तो म्हाळसापती जाणावा सर्वांनी देव मल्हारीस दोन पत्नी म्हाळसा वानाई त्या ऐकावी म्हाळसाईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी देवदानव युद्धात अमृते निघाले समुद्रमंथनात दोघांनाही रस अमृतात तयाचे वाटप कसे करावे श्री विष्णूची मोहिनी अवतरली दानवसेना सौंदर्याने वेडी झाली देवांना अमृताची गोडी मिळाली दानव मोहिनी मागे राहिली शिवशंकर रूपे भाळाले मोहिनीच्या मागे धावले अतिकाम विवळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होऊन शंकरस झाले आश्वासुनी तुम्ही मल्हारी अवतार धरुनी याल तेव्हा पत्नी होईल तिम्मा शेट वाणी निवाशास संतान नव्हते तयास सदा पूजितसे शिवास म्हाळसा जन्मली ताईंच्या घरात यथाकाळ उपवर झाली शेठजींना लग्नाची काळजी लागली स्वप्नात शिववाणी ऐकिली म्हाळसेचा विवाह खंडेरायासी पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराया म्हाळसा विवाह झाला शिवशक्ती एकत्र झाले दुसरी कथा बानाईची ती सातवी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची ती तुम्हा सांगतो इंद्राला कन्या सात इंद्रदेव तयासी पुसतात तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मजसी सहा कन्या सांगतात तुम्हीच भाग्यविधाते तात सातवी वेगळी सांगत ती मात्र आगळी माझे भाग्य विधी लिखित जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात इंद्राला राग आला
त्याने तिला बालक केले, एका पेटीत बंद केले, चंदनापुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे, पेटी सापडली धनगराला. पाहुणी तयातील बालिकेला थोर आनंद झाला. पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले, तिचे नाव बानू ठेविले. तिने शंकराचे पूजन केले, शिवशंकर प्रसन्न झाले. तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघे म्हाळसाकांत. बानू मल्हारी वर झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेरायही भाळले तिच्यावरी, भुलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बानूचा अंतरी, सर्वत्र बानूच दिसे. म्हाळसेला म्हणे सारी पाठ खेळावा, हरणाऱ्याने वनवास भोगावा, असा करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले, खंडोबा वनवासास निघाले. धनगराचे रूप घेते झाले, बानूच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगर वाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील जर बानू लग्न करील, माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी बानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी. बसवून तिला घोड्यावरी आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बानाईस पाहताच ती सवतीस, राग आला म्हाळसाईस ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दाशी जयाद्री म्हणून, तीच आली बानाई बनून तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मत्सरात, जयाद्री साक्षी असत त्या तिला शब्द देत, पुढे अर्धी भार्या होशी. तिलोत्तमा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती. इंद्र शापे मुरली रूपे ती, कृपा कृष्ण हाती शोभली. पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघे आले धनगराजवळी. त्यांनी मेंढीची मागणी केली, तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांचेवर फुंकिला आपला भंडारा. तोच झाला त्यांचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले. गुरु माऊली उवाच, देव भंडाराची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावी, ही योगमायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित. योगनिद्रा श्रीहरीची असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासुर राक्षसांची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास, शोधावया योगनिद्रेस. झाली मंत्रांची लक्षावर्तने, आले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा सांगे तयासी, घ्यावे या हळदीसी, ओळखावे योगनिद्रेसी, हीच तीच तुमचे माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करील निवारण, जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारी, हरिद्रा उधळावी तयावरी, कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान, त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप जाहला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळविला, वाघ्याकडून तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण चाहला. तुम्ही रक्षाल देवास, तव देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवे करायस, कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करून गडावर, तेव्हा तेथील रखवलदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले, गडांचा तट फोडू लागले. गडावरील सैनिक झेपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले, यवनी सेनेला त्यांनी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली, त्यांची खोड मोडली. गडगडत गडाखाली गेले, ज्वाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा, यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला. बादशहा स्वतः आला, मल्लुखान म्हणे खंडोबाला. 1.25 लाखांचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाका असावा, देवघरात असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा, अश्वासह खंडोबा असावा, मागे माळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास, न्यावे त्यास देव भेटीस जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात, पूजावे खंडेरायास अंगणात. रात्री जागरण गोंधळ करतात, विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदाने ती लिहिली. तसेच श्री गुरु माऊली वदली, लिही तसे सेवेकरी उवाच, देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरु माऊली उवाच, देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून, ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने, त्यात पाने सुपारी नाणे. तामणात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपास करावा, हा सप्तसती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसात ही असे सेवा खंडोबाची.
चंपाषष्ठीला कुळधर्म करावा, भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा, दिवट्या बुधल्यासहित पूजावा. खंडेराय त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तरी कर्त्या पुरुषासह सर्वांनी. ताम्हणात तांदळाने अष्टदल काढून भंडारा त्यात भरून, तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून ताम्हण वर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करून ताम्हण खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटी फोडून भंडार तयास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उधळावा चौफेर, खोबरे फेकावे चहूदूर, करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुधल्या सहित. घरात असता पुत्र चिंता ही सप्तसती वाचता, 11 रविवार उपवास करता चिंता मिटेल सर्वांची. भक्तांची हात ऐकून धावत असेन लागता क्षण, बिकट संकटे निवारण करीतसे खंडेराया. जय खंडेराया म्हाळसा देवी, सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी, श्वान एकदा येता दारी. द्यावी त्यास भाकरी, अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडेरायास, स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यास. समर्थ बनवावे तयास, समर्थांचा सेवेकरी समर्थच. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीकाया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तसती चतुर्दशोऽध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. क्षमा प्रार्थना. अपराध सहस्र जे होती हातून माझिया, मानुनी दास माफी मला तू शिवशंकरा. अवाहन न जाणे मी, न जाणे विसर्जन, नेने पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा, मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो मल्हारी नाम घेतसे, सद्भक्ती लाभता त्याला ब्रह्माजी देऊ न शके. मी अपराधी शरण आलो मार्तंड भैरवा, दयेचे पात्र आहो गे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे, ते करी माफ हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. येळकोट येळकोट जय मल्हार माझी पूजा करी गोड, तुष्ट हो म्हाळसा कांत गुह्याहुनी अतिगुह्य. तू माझा जप ऐकहा, मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री गुरुमाऊली विरचित श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.